मागच्या भागामध्ये आपण हे बघितलं होतं, जो पॉलिटिकल सायन्स 9th क्लासचा जो 4th चॅप्टर आहे युनायटेड नेशन, याच्यामधला फंक्शन ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल हा पार्ट आपण बघत होतो. तर आता पुढे बघूया. सजेशन्स आर बीइंग मेड टू रिफॉर्म द सिक्युरिटी काउन्सिल अँड मेक इट मोर डेमोक्रॅटिक. इंडिया इज मेकिंग एफर्ट टू गेट द परमनंट मेंबरशिप ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल. तर भारत काय करत आहे, सध्या प्रयत्न करत आहे. कशासाठी प्रयत्न करत आहे, तर ही जी सिक्युरिटी काउन्सिल आहे, या सिक्युरिटी काउन्सिलचा परमनंट मेंबर कसं होता येईल किंवा परमनंट मेंबरशिप आपल्याला कशी मिळेल, याकरिता काय करत आहे, भारत सध्या प्रयत्न करीत आहे. आता जो युनायटेड नेशनचा जो ऑर्गन आहे, पुढचा ऑर्गन, ते आपण बघूया. तो आहे इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. The main objective of this organization is to coordinate the economic and social policies of the United Nations. ही जी ऑर्गनायझेशन आहे, या ऑर्गनायझेशनचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर सहकार. कशामध्ये सहकार, तर इकॉनॉमिक अँड सोशल पॉलिसीज ऑफ द युनायटेड नेशन. युनायटेड नेशनच्या ज्या सोशल पॉलिसीज आहेत, म्हणजे समाजासाठीच्या जे पॉलिसीज आहेत, त्या पॉलिसीज आणि इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक बाबतीतील ज्या पॉलिसीज वगैरे ज्या आहेत, याच्यामध्ये काय करणे, कोऑर्डिनेट करणे. बरोबर आहे. हे काय आहे, हे ऑब्जेक्टिव्ह आहे. द काउन्सिल हॅज 54 मेंबर. आणि ही जी काउन्सिल आहे, ही म्हणजे कोणती, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. या काउन्सिलमध्ये किती मेंबर आहेत, 54 मेंबर आहेत. 54 मेंबर. दे आर सिलेक्टेड बाय द जनरल असेंब्ली. जनरल असेंब्ली काय आहे, कालच्या पार्टमध्ये आपण बघितलेलं आहे. तर ही जी 44 मेंबर्स आहेत, हे कसे सिलेक्ट केले जातात, जनरल असेंब्लीद्वारे. ईच मेंबर हॅज टेन्युअर ऑफ 3 years. आणि प्रत्येक जो मेंबर आहे, त्या मेंबरचा टेन्युअर किती असतो, 3 वर्षाचा. अँड ईच इयर 1/3 ऑफ द मेंबर आर न्यूली चूजन. डिसिजन आर टेकन बाय द मेजॉरिटी वोट. आणि प्रत्येक जो मेंबर आहे, तो काय केला जातो, प्रत्येक 3 वर्षानंतर तो मेंबर काय केला जातो, बदलला जातो आणि नवीन मेंबरला संधी दिली जाते. आणि त्याच्या या जे इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, याच्यामध्ये जे डिसिजन घेतलं जातं, ते डिसिजन कसं घेतलं जातं, मेजॉरिटी वोटने घेतलं जातं. आता हे जे काउन्सिल आहे, या काउन्सिलचे फंक्शन्स काय आहेत आपण बघूया. ठीक आहे. तर पहिला फंक्शन आहे इनिशिएट डिस्कशन ॲट द ग्लोबल लेवल. म्हणजे अशी चर्चेला प्रारंभ करणे किंवा अशी चर्चा घडवून आणणे, की जी चर्चा अशा इश्यूवरती किंवा ज्या चर्चेमधून अशा इश्यूवरती चर्चा आणि विचार विनिमय होईल, जसे की पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, इकॉनॉमिक अँड सोशल इनइक्वॅलिटी अँड सजेस्ट पॉलिसीज टू टॅकल दीज प्रॉब्लेम. म्हणजे ही जी आपली इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, ही जी ऑर्गनायझेशन आहे युनायटेड नेशनची, हिचं फंक्शन काय आहे, पहिलं फंक्शन, तर अशा प्रकारची चर्चा घडवून आणणे या कंट्रीमध्ये, या देशांमध्ये. आणि अशा चर्चेमध्ये पॉवर्टी म्हणजे गरिबी, त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी, इकॉनॉमिक अँड सोशल इनइक्वॅलिटी म्हणजे आर्थिक आणि सामाजिक असमानता, असे जे मोठे प्रश्न आहेत जगासमोरचे, अशा प्रश्नावर काय करून आणणे, चर्चा घडवून आणणे. आणि त्याच्यासाठीचे जे प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम कसे टॅकल करता येईल, याच्यासाठी प्रयत्न करणे किंवा वेगवेगळ्या पॉलिसीज बनवणे, अशा प्रकारचं हे पहिलं फंक्शन या काउन्सिलचं आहे. आता दुसरं फंक्शन बघूया. डिस्कस इश्यू लाईक वुमन्स क्वेश्चन. म्हणजे अशा इश्यूवरती डिस्कस करायचं, जसा की हा पहिला इश्यू दिलेला आहे यांनी, वुमन्स क्वेश्चन. आता महिलांचे अनेक प्रश्न आहेत. आपण महिलांना जरी आपण म्हणत असो की महिलांना पुरुषाबरोबर स्थान आहे किंवा महिला पुरुषांच्या बरोबर काम करतायत, महिला पुरुषांच्या बरोबर काम करतायत, पण तरीही आपल्या एकंदर या समाजामध्ये, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आणि समाजामध्ये महिलांना
कुठेतरी दुय्यम स्थान आणखीन सुद्धा दुय्यम स्थानच आहे, बरोबर. तर अशा प्रकारे या महिलांचे जे प्रॉब्लेम आहेत, या महिलांचे जे प्रश्न आहेत, या महिलांच्या प्रश्नावरती काय करणे, डिस्कस करणे किंवा चर्चा घडवून आणणे. ठीक आहे. एम्पॉवरमेंट ऑफ वुमन म्हणजे महिलांचे सक्षमीकरण, म्हणजे महिला आणखीन कशा सक्षम होतील, त्यांचे छोटे छोटे किंवा मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम दूर करून त्यांना आणखीन कसं सक्षम करता येईल, अशा प्रकारच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणणे. तसेच ह्युमन राईट म्हणजे मानवाधिकार, तसेच फंडामेंटल फ्रीडम्स म्हणजे मूलभूत स्वातंत्र्य, तसेच ग्लोबल ट्रेड म्हणजे आंतरराष्ट्रीय जो व्यापार चाललेला असतो, जर दोन देशामध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये जो अंतर्गत त्यांच्यामध्ये जो व्यापार चाललेला असतो, तो व्यापार किंवा त्याच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत किंवा जे काय डिफिकल्टीज आहेत, याच्यावरती काय करणे, अशा प्रकारच्या प्रश्नांवरती चर्चा घडवून आणणे किंवा डिस्कशन करणे. त्याच्यानंतर हेल्थ रिलेटेड इश्यू म्हणजे आरोग्यविषयक जे काही इश्यू आहेत, प्रॉब्लेम आहेत, जसं की आत्ता मागच्या 2020मध्ये आपण कोरोना बघितला. कोरोनामध्ये जागतिक लेवलला खूप मोठं संकट होतं, जागतिक लेवलचं. तर अशा अनेक संकट आहेत आरोग्यविषयक. तर अशा प्रश्नावर चर्चा घडवून आणणे आणि त्याच्यासाठीचे प्रॉब्लेमवरचं सोल्युशन शोधून काढणे, अशा प्रकारचं काम किंवा हे फंक्शन या काउन्सिलचं आहे. अँड मेक डिसिजन म्हणजे अशा प्रकारचे प्रॉब्लेम किंवा इश्यू जे आहेत, याच्यावरती चर्चा घडवून आणणे आणि अशा प्रकारच्या इश्यूवरती डिसिजन घेणे, त्यांचे प्रॉब्लेमवरचं सोल्युशन शोधून काढणे, अशा प्रकारचं हे दुसरं फंक्शन हे काउन्सिल करत असते. आता तिसरं फंक्शन आहे मेक एफर्ट्स टू इस्टॅब्लिश कल्चरल अँड एज्युकेशनल कोऑपरेशन ॲट द इंटरनॅशनल लेवल. आणि कल्चरल म्हणजे सांस्कृतिक आणि एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक कॉपरेशन म्हणजे एकमेकांमध्ये सहकार वाढीस लागला गेला पाहिजे. कुणामध्ये, तर देशांमध्ये सांस्कृतिक आणि एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक लेवलची जी सहकार्य आहे एकमेकांना, ते झालं पाहिजे. याच्यासाठी काय करणे, प्रयत्न करणे. मेक एफर्ट म्हणजे प्रयत्न करणे. ठीक आहे. की बाबा एकमेकांची जी संस्कृती आहे किंवा एज्युकेशनल, समजा एज्युकेशनल लेवलला कुणाकडे जर काही विशेष असं अचिव्हमेंट असेल कुठल्या देशांकडे, ठीक आहे, तर ती एकमेकांना शेअर करणे आणि माहितीची किंवा तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करून एकमेकांमध्ये कॉपरेशन वाढवणे आणि एकमेकांना आणखीन डेव्हलप कसं करता येईल किंवा डेव्हलप होण्यासाठी कसं मदत करता येईल किंवा प्रयत्न करता येईल, अशा प्रकारचे एफर्ट्स घेणे. आणि हे आंतरराष्ट्रीय लेवलला. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे कोऑर्डिनेट द फंक्शनिंग ऑफ द डिफरंट ऑर्गनायझेशन वर्किंग इन असोसिएशन विथ युनायटेड नेशन. आणि ज्या युनायटेड नेशनच्या दुसऱ्या असोसिएशन आहेत किंवा ऑर्गनायझेशन आहेत, यांच्याबरोबर काम करून, त्यांना मदत करून, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुरवून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मदत करून, जी या संस्था आहे, या ज्या ऑर्गनायझेशन आहेत ज्या युनायटेड नेशन बरोबर काम करतात, त्यांना अशा प्रकारची माहिती पुरवणे, अशा प्रकारचं एक फंक्शन या काउन्सिलचं आहे. आता त्याच्यानंतरचं पुढचं ऑर्गन जे आहे ते आहे सेक्रेटरिएट. तर हे बघूया आता आपण. द सेक्रेटरिएट हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॅरिंग आउट द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क ऑफ द युनायटेड नेशन. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, द सेक्रेटरिएट हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे या सेक्रेटरिएटकडे काय आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऑफ कॅरिंग आउट द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क म्हणजे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे त्यांचे प्रशासकीय जे कामं आहेत युनायटेड नेशनचे, हे प्रशासकीय कामं करण्याची मूलभूत किंवा मूळ महत्त्वाची जबाबदारी कुणावरती आहे, सेक्रेटरिएटवरती आहे. द चीफ ऑफ द सेक्रेटरिएट इज द सेक्रेटरी जनरल. आणि याचा जो चीफ असतो तो कोण आहे, सेक्रेटरी जनरल. ही इज इलेक्टेड बाय द जनरल असेंब्ली. हे काल आपण पाहिलं होतं. तर हे जे सेक्रेटरिएट जनरल याची सिलेक्शन कोण करतं, जनरल असेंब्ली. अँड द सेक्युरिटी काउन्सिल म्हणजे जनरल असेंब्ली आणि सेक्युरिटी काउन्सिल हे दोघं जण मिळून किंवा हे दोन ऑर्गन मिळून काय करतात, सेक्रेटरी जनरलची नियुक्ती करतात किंवा त्यांचे सिलेक्शन करतात. हिज टेन्युअर इज ऑफ 5 years आणि याचं टेन्युअर किती असतं, 5 वर्षाचं. कुणाचं असतं, सेक्रेटरी जनरलचं टेन्युअर 5 वर्षाचं असतं. ठीक आहे. तर आता हे जे सेक्रेटरिएट आहे याचं फंक्शन्स ह्याचे काय आहेत ते आपण बघूया. टू ऑल इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ग्लोबल प्रॉब्लेम
like climate change, human right, disarmament, etc. टू कॉल म्हणजे अशा आंतरराष्ट्रीय लेवलच्या ज्या कॉन्फरन्स आहेत, ठीक आहे, तर अशा कॉन्फरन्स किंवा अशा पार्टीजला किंवा देशांना अशा, ठीक आहे, तर अशा कॉन्फरन्ससाठी बोलावणे आणि अशा कॉन्फरन्समध्ये कुठल्या विषयावर चर्चा होणार, मग क्लायमेट चेंज, ठीक आहे, त्याच्यानंतर ह्युमन राईट, डिसआर्मामेंट काय आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. तर क्लायमेट चेंज म्हणजे हे जे वातावरणामधले जे बदल व्हायला लागलेत, पाऊस वेळेवर पडत नाही, त्याच्यानंतर उष्णता वरचेवर दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. प्रत्येक वर्षी आपण पाहतो उन्हाळा गरमच होत चाललेला आहे, जास्त गरम होत चाललेलं आहे, टेम्परेचर जास्तच वाढत चाललेलं आहे, पाऊस वेळेवर येत नाही, थंडी पडली तर तुफान थंडी पडते, त्याच्यानंतर चक्रीवादळ जे एका विशिष्ट वेळेत म्हणजे सुरुवातीला यायचे किंवा अगोदर यायचे, ते आता काय होतात, वारंवार येतात चक्रीवादळ. पाऊस आला तर भयानक पाऊस येतो. तर अशा प्रकारची चर्चा घडवून आणणे हे फंक्शन आहे. आता याच्यामध्ये थोडंसं विस्तृतपणे सांगतो. क्लायमेट चेंज म्हणजे काय, तर आजकाल जे आपण पाहतोय की उष्णता भयंकर वाढते, म्हणजे ऊन खूप वाढते, त्याच्यानंतर पाऊस आला तर खूप येतो, पाऊस पूर येतो, नाहीतर मग येतच नाही, अगदी दुष्काळ पडतो. त्याच्यानंतर चक्रीवादळ वगैरे, समुद्रामध्ये जे वादळ उठतात वगैरे, हे वारंवार येतात, बरोबर, आणि त्याच्यामुळे काय होते, खूप हानी होते देशाची, ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे क्लायमेट चेंज का होत आहेत, कशामुळे होत आहेत, ह्याचे काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपल्याकडून काय चुका झालेल्या आहेत अशा, आणि या चुका सुधारण्यासाठी आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे, अशा प्रकारच्या चर्चा अशा कॉन्फरन्समध्ये करून प्रत्येक देशावर असे नियम लावले जातात किंवा नियम स्वतःहून असे देश मान्य करतात की बाबा आपण अशा प्रकारचे चेंजेस आपल्या पॉलिसीमध्ये करूया, आणि जेणेकरून जे हे क्लायमेट चेंज सारखा जो धोका आहे तो होणार नाही. त्यानंतर ह्युमन राईट म्हणजे मानवाधिकाराचं संरक्षण कसं करता येईल, अशा प्रकारचा हा एक मुद्दा आहे, याच्यावर पण चर्चा केली जाते. त्याच्यानंतर डिसआर्मामेंट तर म्हणजे काय, ते तर आपण काल पाहिलं होतं. म्हणजे अशा प्रकारचे घातक शस्त्र जे नष्ट केले जातील, आणि अशा प्रकारचे शस्त्रच कुणाकडे असणार नाहीत, अशा प्रकारचे धोरणे राबवून अशा प्रकारचे शस्त्र नष्ट करणे, याचा अर्थ काय होतो, डिसआर्मामेंट म्हणजे निशस्त्रीकरण, असं मराठीत त्याचा अर्थ होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं फंक्शन आहे टू ऑर्गनाइज द मीटिंग ऑफ द जनरल असेंब्ली अँड सेक्युरिटी काउन्सिल. आणि जनरल असेंब्ली आणि सेक्युरिटी काउन्सिलच्या मीटिंग ऑर्गनाईज करणे, आणि मीटिंग ऑर्गनाईज केल्यानंतर मग त्याच्यामध्ये अनेक देशांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, इश्यू असतात, कॉन्फ्लिक्ट असतात, त्याच्यानंतर बरेच असे त्यांचे प्रॉब्लेम असतात. तर ते प्रॉब्लेम काय करतात, हे प्रॉब्लेम त्याच्यामधले काय होतात, एकमेकांबरोबर शेअर केले जातात, आणि त्याच्यावरती काय केलं जातं, सोल्युशन काढलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं जे फंक्शन आहे ते काय आहे, टू कंप्लाय इन्फॉर्मेशन, म्हणजे अशी जी इन्फॉर्मेशन जमा झालेली आहे ती अशी इन्फॉर्मेशन काय करणे, एकत्र करणे, जमा करणे, जेणेकरून ती भविष्यात इन्फॉर्मेशन काय होईल, कामाला येईल आणि कामाला येतेच. आणि त्यानंतर चौथं जे फंक्शन आहे, टू सप्लाय इन्फॉर्मेशन टू द मीडिया, आणि अशी आंतरराष्ट्रीय लेवलची जी किंवा याच्यामध्ये युनायटेड नेशनच्या मीटिंग वगैरे झाल्यानंतरची जी इन्फॉर्मेशन जमा होते, ही इन्फॉर्मेशन काय करणे, मीडियाला सप्लाय करणे, अशा प्रकारचं एक फंक्शन या काउन्सिलचं आहे. त्याच्यानंतर युनायटेड नेशनचं पुढचं जे ऑर्गन आहे ते आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मीन्स द ज्युडिशियल ब्रँच ऑफ द युनायटेड नेशन. आणि हे काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये, इंटरनॅशनल कोर्ट मीन्स म्हणजे काय आहे, तर एक ज्युडिशियल ब्रँच आहे, एक न्यायव्यवस्था आहे आंतरराष्ट्रीय लेवलची युनायटेड नेशनची. द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस इज लोकेटेड ॲट द ह्यूज इन नेदरलँड. हे नेदरलँडमध्ये हे एक शहर आहे, या शहरामध्ये हे जे युनायटेड नेशनची जी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हे आहे, हे जे आहे हे तिथे लोकेटेड आहे, म्हणजे तिथे स्थापन केलेलं आहे. देअर आर 15 जजेस इन द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. आणि हे इंटरनॅशनल कोर्ट आहे, या कोर्टामध्ये किती जज असतात,
15 जज असतात. असा जो फॅक्च्युअल डेटा आहे हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये जर समजा तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर अशा प्रकारचा डेटा संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तुम्ही जर हा लक्षात ठेवलात तर तो निश्चितपणे तुम्हाला एक्झाममध्ये कामी येईल. दे आर चूजन बाय जनरल असेंब्ली अँड द सेक्युरिटी काउन्सिल. एव्हरी जज हॅज टेन्युअर ऑफ 9 इयर. आणि याच्यामध्ये प्रत्येक जजचा टेन्युअर काय असतो? 9 इयर. ओके. आता हे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस याचं जे फंक्शन, याचे काय फंक्शन आहेत ते आपण फंक्शन बघूया. टू सेटल द डिस्प्यूट बिटवीन 2 or more member nations of the United Nation. आणि ह्याचं प्राथमिक म्हणजे पहिलं कर्तव्य म्हणा किंवा फंक्शन काय आहे, तर अशा 2 देशांमधले जे डिस्प्यूट आहेत ते डिस्प्यूट सॉल्व करणे किंवा सेटल करणे, जे देश युनायटेड नेशनचे मेंबर्स असतील किंवा मेंबर्स नेशन्स असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं फंक्शन आहे टू इंटरप्रेट इंटरनॅशनल लॉ ऑथेंटिकली. ठीक आहे. तर इंटरनॅशनल लॉ जो आहे त्याला काय करणे? इंटरप्रेट करणे. हे एक महत्त्वाचं काम कोण करत असतं? इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. त्याच्यानंतर तिसरं फंक्शन आहे टू ॲडवाइज द व्हेरियस ऑर्गन्स ऑर सबसिडरी बॉडीज ऑफ द युनायटेड नेशन अबाउट लिगल इश्यू. तर युनायटेड नेशनचे जे व्हेरियस ऑर्गन आहेत, म्हणजे वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत किंवा त्याच्या सबसिडरी बॉडीज ज्या आहेत, या बॉडीजना लिगल इश्यू संदर्भात लिगली त्यांना जर कुठला काही प्रॉब्लेम असेल किंवा कुठला इश्यू असेल तर त्याच्या संदर्भात ॲडवाईस करण्याचं काम कोण करतं? इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हे करत असतं. त्याच्यानंतर आता पुढे आहे द ट्रस्टशिप काउन्सिल. आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर, आपण सेकंड वर्ल्ड वॉर कधी झालं हे आपण पाहिलेलं आहे. द टेरिटरीज दॅट वर अनडेव्हलप्ड वर प्लेस्ड अंडर द responsibility of the developed nation. The latter were supposed to help bring about the development of the trust territories, and once they attained independence from their colonies, help establish democracy. The work of the Trustship Council is over, as there are no trust territories left. दुसरं वर्ल्ड वॉर जेव्हा झालं, द टेरिटरीज दॅट वर अनडेव्हलप्ड, अशा टेरिटरी किंवा असे जे प्रदेश होते जे अनडेव्हलप्ड होते, वर प्लेस्ड अंडर द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डेव्हलप्ड नेशन. आणि अशा देशांना किंवा अशा टेरिटरींना किंवा प्रदेशांना डेव्हलप करण्याचं काम होतं. डेव्हलप करण्याचं जी रिस्पॉन्सिबिलिटी होती ती कुणावरती होती? डेव्हलप्ड नेशनवरती होती. The latter were supposed to help bring about the development of the trust territories, and once they attained independence. आणि असे जे देश होते जे अनडेव्हलप्ड होते किंवा अशा टेरिटरी ज्या होत्या ज्या अनडेव्हलप्ड होत्या त्यांना डेव्हलप होण्यासाठी मदत करणे, आणि एकदा का त्या डेव्हलप झाल्या त्याच्यानंतर वन्स दे अटेन द इंडिपेंडन्स, डेव्हलप होऊन जेव्हा त्यांनी एकदा स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं किंवा स्वतंत्र झाल्या, ठीक आहे, झाल्यानंतर त्यांच्या ज्या काही कॉलनी आहेत त्या कॉलनीतून एकदा त्या स्वतंत्र झाल्या, ठीक आहे, ते स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना काय करणे? हेल्प इस्टॅब्लिश डेमोक्रेसी. मग त्यांना काय करणे? त्यांची डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी मदत करणे. द वर्क ऑफ द ट्रस्टशिप काउन्सिल इज ओव्हर, ॲज देअर आर नो ट्रस्ट टेरिटरीज लेफ्ट. आणि ही ट्रस्टशिप काउन्सिल जे आहे या काउन्सिलचं काय झालेलं आहे? काम जे आहे ते काय झालेलं आहे? संपलेलं आहे. कशामुळे संपलेलं आहे? तर आता ट्रस्ट टेरिटरीज शिल्लक नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. आता मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे काय आहे आपण बघूया. द युनायटेड नेशन्स मेंबर nations come together in 2000 and decided upon the development goal
फॉर द न्यू मिलेनियम सम ऑफ द इम्पॉर्टंट गोल आर ॲज फॉलो. बरोबर. तर युनायटेड नेशनचे जे मेंबर्स नेशन्स आहेत ते काय झालं, 2000 या साली एकत्र आले आणि त्यांनी डिसाईड केलं अपॉन द डेव्हलपमेंट गोल, म्हणजे असे एक डेव्हलपमेंटचे गोल त्यांनी सुनिश्चित केले किंवा निश्चित केले. ठीक आहे. फॉर द न्यू मिलेनियम सम ऑफ द इम्पॉर्टंट गोल्स, म्हणजे असे काही गोल्स त्यांनी निश्चित केले जे ज्याच्यातून काय म्हणायचं त्याला विकास साधला जाईल. ओके. तर असे गोल निश्चित केल्यानंतर 2000 साली या युनायटेड नेशनच्या जे मेंबर्स होते त्यांनी 2000 साली हे गोल निश्चित केले. आता ते काय आहेत ते पुढे बघूया आपण. टू इलिमिनेट पॉवर्टी अँड हंगर. आता हा महत्त्वाचा गोल आहे. इलिमिनेट म्हणजे कमी करणे, पॉवर्टी म्हणजे काय, गरिबी नाही, हंगर म्हणजे भूकमारी. बरोबर. तर पॉवर्टी आणि भूकमारी कमी करण्याचं एक महत्त्वपूर्ण गोल ह्यांनी कोणी केलेलं, निश्चित केलेलं आहे. युनायटेड नेशनचे जे मेंबर्स नेशन्स आहेत या नेशननी केलेलं आहे. कधी केलेलं आहे, 2000 या साली एकत्र येऊन यांनी हे केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे टू मेक द फॅसिलिटीज ऑफ प्रायमरी एज्युकेशन अवेलेबल. आणि अशा प्रकारच्या फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायच्या की ज्याच्यातून प्रायमरी एज्युकेशन काय होईल, अवेलेबल होईल. ठीक आहे. हे एक दुसरं गोल कुणी निश्चित केलेलं आहे, युनायटेड नेशनच्या मेंबर्सने. टू ब्रिंग अबाउट वुमन्स एम्पॉवरमेंट, रिड्यूस इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट. ठीक आहे. तर ब्रिंग अबाउट वुमन्स एम्पॉवरमेंट म्हणजे महिलांचं सक्षमीकरण कसं करता येईल आणि त्याच्यासाठी काय काय उपाययोजना करता येईल, अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण गोल यांनी काय केलेलं आहे, युनायटेड नेशनच्या मेंबर्सने सुनिश्चित केलेलं आहे किंवा निश्चित केलेलं आहे. टू टेक स्पेशल केअर ऑफ द हेल्थ ऑफ प्रेग्नंट वुमन. आणि चौथा गोल काय आहे, तर चौथा गोल आहे टू टेक स्पेशल केअर म्हणजे काळजी घेणे. कुणाची काळजी घेणे, प्रेग्नंट वुमनची. ज्या गर्भवती स्त्रिया आहेत किंवा महिला आहेत त्यांच्या आरोग्याची स्पेशल काळजी घेणे, हे एक महत्त्वपूर्ण गोल कोणी निश्चित केलेलं आहे, युनायटेड नेशनच्या मेंबर्सनी. टू फाईट डिझीज लाईक एड्स, मलेरिया एक्सेट्रा. आणि एड्स, मलेरिया अशासारख्या असाध्य रोगाच्या विरोधात लढण्याचं एक गोल काय केलेलं आहे, एक ध्येय कुणी निश्चित केलेलं आहे, युनायटेड नेशनने. त्याच्यानंतर आहे टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट अँड इन्क्रीज द कोऑपरेशन बिटवीन डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज. तर प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट हे महत्त्वपूर्ण गोल आहे एकदम. ठीक आहे. जे पर्यावरण आहे या पर्यावरणाचं संरक्षण करणे आणि कोऑपरेशन वाढवणे म्हणजे सहकार वाढवणे. कुणामध्ये वाढवणे, तर डेव्हलप अँड डेव्हलपिंग नेशन्स किंवा कंट्रीज. डेव्हलप म्हणजे जे ऑलरेडी डेव्हलप झालेले आहेत आणि डेव्हलपिंग म्हणजे ज्यांची आणखी डेव्हलपमेंट सुरू आहे किंवा विकास सुरू आहे, जे विकास करत आहेत, विकसित देश आहेत, हे म्हणजे डेव्हलपिंग. आणि डेव्हलप म्हणजे विकसित, ज्यांचा विकास ऑलरेडी झालेला आहे असे. तर अशा दोन प्रकारच्या जे नेशन्स आहेत किंवा जे कंट्री आहेत अशा कंट्रीजमध्ये काय करणे, कोऑपरेशन वाढवणे. ओके. तर हे एक काय आहे गोल यांनी निश्चित केलेलं आहे कोणी, युनायटेड नेशननी. टाइम पिरियड हॅज बीन डिसाइडेड टू अचीव दिस गोल. India has made considerable progress in the direction of achieving the Millennium Development Goal with the help of UNICEF and UNESCO. तर भारताने खूप महत्त्वपूर्ण किंवा अत्यंत नावाजण्याजोगी किंवा वाखाणण्याजोगी प्रोग्रेस म्हणजे काय केलेली आहे, प्रोग्रेस केलेली आहे. कशामध्ये केलेली आहे, द डायरेक्शन ऑफ अचिव्हिंग म्हणजे हे जे मिलेनियम गोल्स आहेत, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत हे अचीव करण्यामध्ये वाखाणण्याजोगी प्रोग्रेस आपल्या कोणी भारताने केलेली आहे. विथ द हेल्प ऑफ UNICEF अँड UNESCO या दोन युनायटेड नेशन्सच्या
बॉडीज आहेत, ऑर्गनायझेशन आहेत, ते आपण बघूया आता. ठीक आहे, आता हे बघूया. तुम्हाला प्रश्न पडला असेल की UNICEF अँड UNESCO म्हणजे काय आहे, ते आपण आता इथं बघूया. UNICEF is an affiliated organization of the United Nations. It worked toward making nutritious food and health care available to children. ही जी ऑर्गनायझेशन आहे, ही ऑर्गनायझेशन काय करते, तर न्यूट्रिशियस फूड म्हणजे अत्यंत चांगल्या प्रतीचं अन्न आणि आरोग्य जे लहान मुलं आहेत यांना काय होईल, उपलब्ध होईल, अशा प्रकारचं काम हे कोण करते, ही ऑर्गनायझेशन करत असते. सेव्हरल वर्कशॉप वर ऑर्गनाइज्ड इन इंडिया टू फाइंड आउट मेजर्स टू ओव्हरकम. आणि अशा प्रकारचे अनेक वर्कशॉप ऑर्गनाइज केलेले आहेत कुठे, इंडियामध्ये. टू म्हणजे कशासाठी, टू फाइंड आउट मेजर्स टू ओव्हरकम माल न्यूट्रिशन अमंग बेबीज अँड चिल्ड्रन्स. आणि हे याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी, टू फाइंड आउट म्हणजे असे जे प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन शोधून काढण्यासाठी आणि याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी. त्याच्यावर माल न्यूट्रिशन अमंग बेबीज म्हणजे कुपोषणामुळे जे लहान मुलांचे हातपाय एकदम छोटे छोटे होतात आणि त्यांना ते सारखे आजारी असतात वगैरे, असे जे प्रॉब्लेम आहेत, या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन काढण्यासाठी असे बरेच वर्कशॉप कोणी ऑर्गनाईज केलेले आहेत, या युनिसेफनी केलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे युनेस्को म्हणजे UNESCO. अनदर affiliated organization of the United Nations work toward peace and security in the world by promoting cooperation between member countries in the field of education, science and culture. तर ही युनेस्को जी ही ऑर्गनायझेशन आहे, ही ऑर्गनायझेशन काय करते, वर्क टुवर्ड पीस अँड सिक्युरिटी म्हणजे शांतता आणि सुरक्षितता जगामध्ये कशी नांदेल, शांतता कशी सुरक्षितता नांदेल, याच्यासाठी याच्या दिशेनं प्रयत्न करते. इन द वर्ल्ड बाय प्रोव्हाइडिंग कोऑपरेशन आणि जगामध्ये अशा प्रकारचं एकमेकांना सहकार्य लाभण्यासाठी किंवा लाभावं म्हणून प्रयत्न करते. आणि ते कुठल्या प्रकारचं सहकार्य, तर इन द फील्ड ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण क्षेत्रामधलं, सायन्स म्हणजे शास्त्र किंवा विज्ञान क्षेत्रामधलं, किंवा सांस्कृतिक क्षेत्रामधलं जे कोऑपरेशन आहे किंवा मदत आहे, ही एकमेकांना देशांमध्ये मिळावी आणि त्याच्यातून काय व्हावं, शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित व्हावी, याच्यासाठी ही युनेस्को प्रयत्न करत असते. आता पुढचं आहे युनायटेड नेशन अँड प्रिझर्वेशन ऑफ पीस. The objective of the United Nations is to settle international conflict peacefully. युनायटेड नेशनचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू सेटल म्हणजे असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे किंवा सेटल करणे जे आंतरराष्ट्रीय लेवलचे कॉन्फ्लिक्ट आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत, आणि अशा प्रॉब्लेम्सना पीसफुली काय करणे, सॉल्व्ह करणे. द युनायटेड नेशन चार्टर्ड ले डाऊन द वे अँड मीन्स टू बी एम्प्लॉईड टू अचीव दिस गोल. आणि याचा जो युनायटेड नेशनचा जो चार्टर आहे, याच्यामध्ये काय केलेलं आहे, अशा प्रकारचे मार्ग आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम्सचे सोल्युशन सांगितले आहेत की जेणेकरून हा गोल अचीव करता येईल. इट इन्क्लूड अपॉइंटिंग अन intermediary acceptable to the nations involved in the conflict, use the legal procedure, appoint an arbitrator to solve the dispute, and if needed to take recourse to military means and ensure that conflict will not occur again. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे आंतरराष्ट्रीय कॉन्फ्लिक्ट आहेत, हे कॉन्फ्लिक्ट पुन्हा होऊ नये याच्यासाठी युनायटेड नेशन काय काय करू शकतं, तर अशा प्रकारचे जे आर्बिट्रेटर आहेत, जे मध्यस्थी म्हणजे एक प्रकारे न्यायालय ज्या प्रकारचं काम करतं त्याच प्रकारचे हे आर्बिट्रेटर म्हणजे कायद्याचं ज्ञान त्यांना असतं, ते काम करत असतात. आणि अशा दोन व्यक्ती असतील, संस्था असतील किंवा देश असतील, तर अशा देशामधलं किंवा अशा व्यक्तींमधलं जे कॉन्फ्लिक्ट आहे किंवा जो वाद आहे तो सोडवण्याचं काम कोण करत असतं, आर्बिट्रेटर करत असतात. तर अशा आर्बिट्रेटरला अपॉइंट करणे,
ठीक आहे. त्याच्यानंतर यूज द लीगल प्रोसिजर, म्हणजे लीगल प्रोसिजरचा वापर करून असे कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करणे. आणि इफ निडेड टू टेक रिसोर्सेस ऑफ मिलिटरी मीन्स, म्हणजे जर समजा एखादा देश ऐकत नसेल किंवा त्याचा तो जर युनायटेड नेशन जे सजेस्ट करत आहे किंवा जे सांगत आहे त्याच्याकडं तो जर डोळझाक करत असेल आणि दुर्लक्ष करत असेल आणि जर युद्धासारखी परिस्थिती निर्माण होत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये सैन्याचा वापर करून किंवा मिलिटरीचा वापर करून युनायटेड नेशन काय करू शकतं, असे कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करू शकतं आणि अशा प्रकारचे वाद किंवा कॉन्फ्लिक्ट पुन्हा होणार नाहीत याच्यासाठी काळजी घेऊ शकतं. In modern times, human security has been threatened by terrorism, racist and religious conflict. आता जे आधुनिक जग आहे या जगामध्ये मानवाला किंवा संबंध जगापुढे अनेक वेगवेगळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्याच्यामध्ये काय आहे तर टेररिझम म्हणजे काय, आतंकवाद. आपण बघतो अनेक देशांवर या टेररिस्ट संघटनेनं किंवा आतंकवादी संघटनेनं बॉम्ब टाकला, अशा प्रकारच्या अशा प्रकारचे हल्ले झाले हे आपण बघतो. तर याच्यातून हे एक प्रकारचे म्हणजे सरकारवर प्रेशर आणून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून घेण्याकरिता अशा आतंकवादी संघटना काम करत असतात. आणि अशा प्रकारचा एक प्रॉब्लेम आता म्हणजे या नवीन युगामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर रिलिजियस कॉन्फ्लिक्ट म्हणजे बघा, हिंदू मुस्लिम असतील किंवा बाहेर देशामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत, त्या धर्मामध्ये जे वाद होत आहेत आणि त्याच्यावरून चाललेले जे कॉन्फ्लिक्ट आहेत त्याच्यामुळं युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळं काय होते, बरेच देशाची मनुष्यहानी होते, आर्थिक हानी होते. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा एक प्रॉब्लेम आणखीन काय झालेला आहे, नवीनच सध्या समोर येत आहे. ॲज अ रिझल्ट द फंक्शन ऑफ सेक्युरिंग पीस ऑफ द युनायटेड नेशन हॅज एक्वायर्ड अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स समोर येत असताना जे युनायटेड नेशनचं जे काम आहे सेक्युरिंग पीस म्हणजे शांतता बरकरार ठेवणे किंवा शांतता प्रस्थापित करण्याचं जे काम आहे त्याला अत्यंत खूप जास्त महत्त्व आहे असं याच्यामध्ये म्हणलेलं आहे. द युनायटेड नेशन्स मेक्स एफर्ट टू इन्शुअर दॅट व्हायलन्स डज नॉट इरप्ट इन द strife torn areas and normalcy is restored as soon as possible by, for example, starting schools, creating awareness among the people about human rights, make social, economic, political facilities available, conduct election, etc. इथे काय म्हणलेलं आहे, युनायटेड नेशन असे प्रयत्न करतं, युनायटेड नेशन असे प्रयत्न करतं, अशा प्रकारचे एफर्ट्स घेतं की जो व्हायलन्स आहे तो काही नाही झाला पाहिजे, वर आला नाही पाहिजे. आणि अशा कुठल्या ठिकाणी तर ज्या क्षेत्रामध्ये जास्त युद्ध असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा ज्या ठिकाणी वाद उद्भवतात तर अशा ठिकाणी उद्भवणारे वाद किंवा पेटणारे वाद, ठीक आहे, हे असे पेटले गेले नाही पाहिजे किंवा वाद निर्माण झाले नाही पाहिजे. अशा ठिकाणी युनायटेड नेशन काय करतं, प्रयत्न करतं किंवा अशा ठिकाणचे वाद उद्भवले नाही पाहिजे किंवा अशा ठिकाणी वाद नाही झाले पाहिजे. आणि काय झालं पाहिजे तर नॉर्मलेसी म्हणजे सामान्य परिस्थिती तिथं रिस्टोर्ड झाली पाहिजे. तर याच्यासाठी काय करतं, युनायटेड नेशन नेहमी प्रयत्न करत असतं. आणि असे वाद उद्भवू नये किंवा असे भांडण अशा या क्षेत्रामध्ये होऊ नये याच्यासाठी जे युनायटेड नेशन प्रयत्न करतं. ठीक आहे. त्याच्यासाठी एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर काय आहे, स्टार्टिंग स्कूल म्हणजे तिथं शाळा सुरू करतील. उदाहरणार्थ थोडक्यात सांगायचं असेल तर आपले जम्मू काश्मीर, भारतामध्ये जो जम्मू काश्मीरचा एरिया आहे तिथे नेहमीच हिंदू मुस्लिम, त्याच्यानंतर पाकिस्तानी आतंकवादी किंवा इंडियन आर्मी यांच्यामध्ये नेहमीच काय होत असतात, वाद होत असतात. आणि तिथले स्थानिकच्या लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामुळं काय नेहमीच तिथे वाद उद्भवत असतात, नेहमीच वाद होत असतात. तर अशा ठिकाणी वाद होऊ नये म्हणून युनायटेड नेशन नेहमीच प्रयत्न करत असतं. आणि त्याच्यासाठी काय काय करतं युनायटेड नेशन,
तर शाळा सुरू करणे. त्याच्यानंतर क्रिएटिंग अवेअरनेस अमंग द पीपल, म्हणजे जे तिथले स्थानिक जे लोक आहेत त्यांच्यामध्ये काय करणे, क्रिएटिंग अवेअरनेस म्हणजे जनजागृती करणे किंवा सत्यता त्यांना समजावून सांगणे किंवा त्यांच्या समोर आणणे. कशाबद्दलची, तर ह्युमन राईट्स म्हणजे मानवाधिकार काय आहेत त्याच्यासाठीची सत्यता किंवा त्याच्यासाठीची जी जनजागृती आहे ती करणे आणि लोकांना सांगणे. मेक सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल फॅसिलिटी, म्हणजे काय, सामाजिक फॅसिलिटी असतील, इकॉनॉमिक फॅसिलिटी असतील, त्याच्यानंतर पॉलिटिकल फॅसिलिटीज असतील, ह्या सगळ्या काय करून देणे, तिथे अवेलेबल करून देणे. त्याच्यानंतर इलेक्शन कंडक्ट करणे, म्हणजे तिथले जर कुठले स्थानिकचे वगैरे जर इलेक्शन राहिलेले असतील किंवा ऑनगोईंग असतील, चालू असतील, तर ते योग्य वेळी आणि त्या वेळी करून घेतल्यामुळे काय होईल, लोकशाही प्रस्थापित होईल. अशा प्रकारचे प्रयत्न करून युनायटेड नेशन काय करत असते, तर हा व्हायलन्स इरप्ट होणार नाही, म्हणजे बाहेर पडणार नाही किंवा व्हायलन्स होणार नाही, तिथं दंगे होणार नाहीत, अशा प्रकारचं युनायटेड नेशन काम करत असते. युनायटेड नेशन्स पीस कीपिंग. द पीस कीपिंग ॲक्टिव्हिटीज. पीस कीपिंग म्हणजे काय, शांतता प्रस्थापित करणाऱ्या ॲक्टिव्हिटी ऑफ द युनायटेड नेशन इन्व्हॉल्व क्रिएटिंग ॲप्रोप्रिएट सर्कमस्टान्सेस फेवरेबल फॉर ब्रिंगिंग अबाउट परमनंट पीस इन स्ट्राईफ टोन एरियाज. ठीक आहे, तर ह्या असे जे सतत वाद होणारे किंवा अतिसंवेदनशील असे जे क्षेत्र आहेत किंवा एरिया आहेत, अशा क्षेत्रामध्ये परमनंट शांतता कशी प्रस्थापित होईल याच्यासाठी युनायटेड नेशन नेहमीच अशा ॲक्टिव्हिटी राबवत असते ज्याच्यातून तिथे परमनंटली म्हणजे कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होईल. द पीस कीपिंग फोर्स हेल्प दीज एरिया टू प्रोग्रेस टुवर्ड पीस. आणि ही पीस कीपिंग फोर्स जे आहे म्हणजे शांतीसेना, मराठीमध्ये त्याला शांतीसेना असं म्हणतात. प्रत्येक देश अशी प्रत्येक देश म्हणण्यापेक्षा आपल्या भारताची तर आहेच, भारताची शांतीसेना आहे. काय करते भारत, अशा क्षेत्रामध्ये किंवा अशा देशांमध्ये आपली शांतीसेना पाठवतं आणि तिथल्या अशा एरियामध्ये जिथे की समजा युद्ध झालेलं आहे किंवा अतिसंवेदनशील असा एरिया आहे किंवा जिथे मोठे दंगे झालेले आहेत, तर अशा एरियामध्ये अशी आपली शांतीसेना म्हणजे आपली फोर्स पाठवतं आणि ती फोर्स काय करते, तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी राबवतं, जेणेकरून म्हणजे जसे की मेडिकल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणे. ठीक आहे, तिथे रोड मार्च काढणे, म्हणजे रोडवर अशी त्यांची एक फोर्स असे चालत जातात, जेणेकरून काय होतं, अशा ठिकाणी जे दंगे करणारे वगैरे जे लोक असतात त्यांच्यावर काय होतो, कंट्रोल येतो. In conflict ridden areas, security is provided and at the same time help is extended for establishing peace. तर अशा ठिकाणी काय करते, जिथे वाद होऊ शकतात किंवा वाद झालेले आहेत अशा ठिकाणी काय करणे, सुरक्षितता प्रोव्हाइड करणे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही पीस कीपिंग फोर्स जे आहे ती काम करत असते. द युनायटेड नेशन टेक्स अप पीस कीपिंग ॲज वन ऑफ द टास्क फॉर सेफगार्डिंग अँड फॉस्टरिंग पीस इन द वर्ल्ड. म्हणजे ही युनायटेड नेशन काय करते, हे पीस कीपिंगचा जो टास्क आहे, हे जे काम आहे, हे काय करतं, हे सेफगार्ड करतं. कशाला सेफगार्ड करणे म्हणजे सेफगार्ड करणे म्हणजे एक प्रकारे सुरक्षित करणे आणि उत्तेजना देणे. कशाला, तर शांततेला. इन द वर्ल्ड म्हणजे जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनायटेड नेशन काय करत असते, युनायटेड नेशनचं ही एक महत्त्वाचं काम आहे. ओके, फॉलोइंग थिंग आर अदर ॲक्शन द युनायटेड नेशन्स मे टेक्स सप्लिमेंटरी टू पीस कीपिंग ॲक्टिव्हिटी. तर युनायटेड नेशन काय करतं, या खालच्या ज्या ॲक्शन्स आहेत त्या ॲक्शन्सद्वारे शांतता प्रस्थापित करण्याचं काम करत असतं. आता ते ॲक्शन काय आहेत बघू. प्रिव्हेन्शन ऑफ कॉन्फ्लिक्ट अँड मीडिएशन म्हणजे काय, तर अशा प्रकारचे कॉन्फ्लिक्ट होणार नाहीत, म्हणजे भांडण होणार नाहीत किंवा वाद होणार नाहीत किंवा तंटे होणार नाहीत दोन देशामध्ये असतील किंवा एखाद्या विशिष्ट एरियामध्ये असतील, मोठ्या ब्रॉड लेवलच्या एरियामध्ये. तर अशा प्रकारचे कॉन्फ्लिक्ट होणार नाहीत याच्यासाठी प्रयत्न करणे, जेणेकरून कॉन्फ्लिक्ट नाही झाले तर वाद होणार नाही आणि तिथे शांतता ॲटोमॅटिक प्रस्थापित होईल. किंवा अशा ठिकाणी मध्यस्थी करणे
जिथे काही वाद झालेले आहेत, उदाहरणार्थ पुन्हा आपला जम्मू काश्मीरचा इश्यू घेऊ, भारताचा आणि पाकिस्तानचा जो जम्मू काश्मीर प्रश्न आहे, त्या प्रश्नामध्ये काय करणे, मध्यस्थी करणे, जेणेकरून काय होईल, जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होईल. ॲक्च्युली इस्टॅब्लिश पीस म्हणजे ॲक्च्युअलमध्ये शांतता कशी प्रस्थापित होईल याच्यासाठी प्रयत्न करणे. त्याच्यानंतर इम्प्लिमेंट द मेजर्स ऑफ प्रोटेक्टिंग पीस, तर असे मेजर्स इम्प्लिमेंट करणे ज्याच्यामुळे शांतता प्रस्थापित होईल. ओके. आणि पीस बिल्डिंग म्हणजे शांतता पीस बिल्डिंग म्हणजे शांतता बांधणे किंवा शांतता प्रस्थापित करणे असं होईल. ओके. द युनायटेड नेशन अँड इंडिया. इंडिया हॅड participated in the different conference that were held before the establishment of the United Nation. तर युनायटेड नेशनच्या स्थापनेपूर्वी भारताने अशा अनेक कॉन्फरन्स म्हणजे ज्या सभा आहेत किंवा ज्या परिषदा आहेत, अशा अनेक परिषदांमध्ये काय केलेलं आहे, पार्टिसिपेट केलेलं आहे. इंडिया हॅज पार्टिसिपेटेड इन ब्रिंगिंग इश्यू लाईक डिकॉलनायझेशन, डिसआर्मामेंट, रेशियल सेग्रिगेशन ऑन द युनायटेड नेशन प्लॅटफॉर्म. आणि युनायटेड नेशनच्या प्लॅटफॉर्मवरती भारताने काय केलेलं आहे, भारताने असे इश्यू समोर आणलेले आहेत, म्हणजे युनायटेड नेशनच्या प्लॅटफॉर्मवरती आणलेले आहेत किंवा त्यांच्या समोर आणलेले आहेत. जसे की डिकॉलनायझेशन म्हणजे जे वसाहतवाद होता, वसाहतवाद किंवा वसाहती, त्या वसाहती काय करणे, नष्ट करणे. त्याच्यानंतर डिसआर्मामेंट म्हणजे निशस्त्रीकरण, म्हणजे अनेक प्रकारचे विध्वंसक शस्त्र जे बनलेले आहेत ते शस्त्र नष्ट करणे आणि अशा प्रकारचे शस्त्रच कुणाकडे राहिले नाही पाहिजे, अशा प्रकारचा हा एक प्रश्न. त्याच्यानंतर रॅशियल सेग्रिगेशन म्हणजे जातीवरून किंवा धर्मावरून ज्या लोकांमध्ये वेगळेपण आहे आणि याच्यामुळे जे होणारे वाद आहेत, तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न युनायटेड नेशनच्या समोर भारताने आणलेले आहेत. इन 1946 इंडिया वॉज द फर्स्ट कंट्री टू राईज द क्वेश्चन ऑफ रॅसिझम इन द युनायटेड नेशन. इंडिया हॅज ऑलवेज लीड द डिस्कशन अबाउट द प्रॉब्लेम्स ऑफ द अनडेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज. आणि भारताने नेहमीच याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, असा नेहमीच या डिस्कशनवर भर दिलेला आहे की या अनडेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग कंट्री म्हणजे जे डेव्हलप झाले नाहीत, ज्यांचा विकास कसलाच विकास झालेला नाही, जसे की आफ्रिकामधले देश आहेत, त्यांचा आणखीनही म्हणजे जग इतकं पुढं गेलेलं असताना सुद्धा त्या देशांचा आणखीन काहीच विकास झालेला नाही. किंवा असे देश ज्यांचा विकास सुरू आहे किंवा ते विकास करत आहेत, उदाहरणार्थ आपला भारत देश असेल, पाकिस्तान असेल, चायना असेल. ठीक आहे. तर हे जे आपले भारत, पाकिस्तान, चायना वगैरे हे जे देश आहेत हे डेव्हलपिंग कंट्री आहेत. आणि अनडेव्हलप्ड म्हणजे आफ्रिकेमधले अनेक देश जे अजिबातच डेव्हलप नाहीत. तर अशा देशांचे जे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमवर नेहमीच डिस्कशन करून त्यांच्या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन काढता येईल किंवा त्यांना कशी मदत करता येईल याच्यासाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले आहेत. इंडिया हॅज ऑलवेज सेंट हर ट्रूप्स टू द पार्टिसिपेट इन द युनायटेड नेशन्स पीस कीपिंग फोर्स. आणि भारताने आपली जी शांती सेना आहे ही नेहमीच युनायटेड नेशनच्या पीस कीपिंग फोर्समध्ये भारताने पाठवलेली आहे. नॉट जस्ट दॅट इंडिया हॅज सेट अन ऑल वुमन पीस कीपिंग फोर्स ॲज वेल. आणि भारताने फक्त पुरुष शांती सेनाच नाही तर महिलांची शांती सेनासुद्धा या पीस कीपिंग फोर्समध्ये पाठवलेली आहे. इट इज एव्हिडंट फ्रॉम द फॉरगोईंग analysis that India makes serious efforts to solve international conflicts by peaceful means. आणि भारत सिरियसली असे प्रयत्न करत आहे टू म्हणजे सॉल्व करण्यासाठी. तर काय सॉल्व करण्यासाठी, तर इंटरनॅशनल जे कॉन्फ्लिक्ट आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय जे वाद आहेत ते शांततेच्या मार्गाने कसे सोडवता येईल याच्यासाठी भारत सदैव प्रयत्न करत आहेत असं या पाठामध्ये म्हटलेलं आहे.